आई, दिवाळी आली. काय बनवलं? गोड शंकरपाळी। वाव, किती सुंदर. 1 किलो मैद्याच्या अचूक प्रमाणात आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी गोड शंकरपाळी बनवतोय। शंकरपाळीला लेयर्स बघा, अगदी खुसखुशीत झाल्या आहेत आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील आणि जरासुद्धा इथे शंकरपाळीने तेल पिलेले नाही। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर शंकरपाळीसाठी मी इथे 1 कप साखर घेतली आहे। माझ्याजवळ हा 240 ml चा कप आहे। जर तुमच्याजवळ असे मेजरिंग कप नसतील तर घरातली साधी वाटी असते त्या वाटीचं माप घेऊ शकता। ही बरोबर 250 ग्रॅम इतकी साखर होते। तर ती एका कढईमध्ये टाकून घेतली आणि 1/4 कप अजून यामध्ये मी साखर घातली। आणि जर तुम्ही असा कप नसेल तर घरातल्या पोहे खाण्याच्या चमच्याने 6 चमचे इतकी साखर वरती घाला। आणि 1 कप यामध्ये आता मी दूध घातले। दूध घातल्यामुळे मस्त खुसखुशीत अशी बिस्किटासारखी आपली शंकरपाळी तयार होतात। तर इथे गॅस चालू केला आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, अगदीच कमी देखील करायची नाही। याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, फक्त साखर विरघळेल इथपर्यंत 1-2 ते 3 मिनटं गॅस चालू ठेवायचा आणि लगेचच गॅस बंद करायचा। साखर इथे पूर्णपणे विरघळली गेली। आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। तोवर आता मी इथे 1 किलो मैदा घेतला, त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडेसे मीठ घातले तर त्याची चव ही आणखीन दुप्पट होते। आता हे बघा, 1 कप मी इथे वितळलेलं साजूक तूप घेतलंय। हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं। तोवर आता ह्या मैद्यामध्ये मी 1.5 चमचा इतकी साखरेमध्येच वेलची पूड बारीक करून घेतली, ती टाकून घेतली। ते चमच्याच्या साहाय्याने एकदा मिक्स करून घेतले आणि हे गरम कडकडीत तेल त्या मैद्यावर टाकून घ्यायचे। गरम तुपाचे मोहन घातल्यामुळे अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत ही शंकरपाळी तयार होतात। तूप थोडे सुरुवातीला गरम असते, त्यामुळे चमच्याच्या मदतीने एकदा हलवून घ्या। थोडेसे कोमट झाल्यानंतर आता दोन्ही हातांच्या मदतीने हे संपूर्ण तुपाचं मोहन मैद्याला छान चोळून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने। हे बघा, सर्व मैद्याला मी इथे तूप छान चोळून घेतलं। आता थोडासा गोळा अशा पद्धतीने हातात घेऊन त्याचा असा मुटका तयार झाला म्हणजे आपलं हे तुपाचं मोहन अगदी परफेक्ट झालंय असं समजावं। आता हे तयार करून घेतलेलं दूध आणि साखरेचं मिश्रण देखील आपलं पूर्णपणे थंड झालंय। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ही कणिक मळायला घ्यायची आहे। त्यातलं एक पळीभर मी इथे मिश्रण काढून ठेवलं, ते सर्वात शेवटी घालणार आहे। हळुवारपणे आधी हे भिजवून घेते। आता भिजवताना सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे। आपण ज्या पद्धतीने चपातीची कणिक भिजवतो तसे आपल्याला हे पीठ भिजवायचे नाही, जरासुद्धा कस लावायचा नाही। अगदी हलक्या हाताने ते एका जागी फक्त आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने। आणि जे उरलेलं थोडं पाण्याचं मिश्रण, दुधाचं मिश्रण होतं, ते सुद्धा मी यामध्ये सर्व टाकून घेतले। आता दोन्ही हातांनी छान आता हे पीठ मी इथे मळून घेते। फक्त मळताना एक काळजी घ्या, जास्त कस लावून मळू नका। अगदी हलक्या हाताने हे फक्त एका जागी असे जमा करून घ्यायचं आहे आपल्याला। असं केल्यामुळे शंकरपाळीला लेयर्स खूप छान येतात। जर तुम्हाला शंकरपाळीमध्ये दुधाऐवजी पाण्याचा वापर करायचा असेल तरी देखील चालेल। तुम्ही दुधाऐवजी पाणी यामध्ये घालू शकतात। हे बघा, कणिक आता अशी एका जागी मी इथे गोळा करून घेतली आणि खूप जास्त सैलसरसुद्धा कणिक भिजवलेली नाही। अगदी परफेक्ट अशी आपली ही कणिक भिजवून तयार झाली आहे। जर जास्त सैलसर कणिक भिजवली तर ती शंकरपाळी तेल जास्त पितात। तर हे बघा, अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आकाराचे मी इथे हे लाडू करून घेते, म्हणजे लाटायला आपल्याला अगदी पटकन सोपं जाईल। त्यातला एक गोळा मी इथे काढून घेतला। आता सोबतच एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आणि आता शंकरपाळी लाटायला घेऊयात। एक मोठा गोळा घेतला, तो लाटून घेऊयात। आता लाटताना बघा, कडेला त्याला चिरा जातात। ह्या चिरा जाणारच आहेत, कारण आपण पीठ हे अगदी फक्त हाताने गोळा करून घेतलंय, त्याला जास्त कस लावून मळलेले नाही, म्हणून या चिरा जातात। जरासुद्धा घाबरून जाऊ नका, तरी देखील आपली ही शंकरपाळी छान अशी परफेक्टच तयार होतील। आता हे बघा, मोठ्या आकाराची मी इथे चपातीसारखे लाटून घेतले आणि व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने याची आपल्याला घडी घालून घ्यायची। अशा पद्धतीने जर घडी घालून घेतली म्हणजे बघा, आता चौकोनी आकार त्याचा इथे तयार झाला आणि पुन्हा एकदा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे घडी घालून ही शंकरपाळी केली तर छान खुसखुशीत आणि खूप छान लेयर्स असलेली शंकरपाळी तयार होतात। एक स्टेप एक्स्ट्रा होते, पण शंकरपाळी दिसायलाही सुंदर दिसतात आणि छान खुसखुशीत होतात।
दुसऱ्या वेळेस लाटताना जास्त पातळ असे लाटू नका, थोडेसे जाडसरच ठेवा. आणि चाकूच्या मदतीने हे बघा आता त्याच्या कडेचा भाग मी इथे काढून घेते, म्हणजे छान चौकोनी आकार आपल्याला इथे भेटेल आणि सर्व शंकरपाळी आपली एकसारखी तयार होतील. चारी बाजूंनी मी इथे काढून घेतले आणि हे बघा अशा पद्धतीचं जाडसर आपल्याला ही पोळी हवी आहे, म्हणजे आपली छान खुसखुशीत शंकरपाळी तयार होतील. आता चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे पण इथं शंकरपाळी कट करून घेऊयात. खूप जास्त मोठी देखील करू नका, थोडं मीडियमच ठेवा, म्हणजे दिसायला देखील ते छान दिसतील. अशा प्रकारे चौकोनी आकाराची मी इथे शंकरपाळी कट करून घेते. बघू शकता मस्तच अशी शंकरपाळी इथे तयार झाली आहे. इथे बघा लाटलेल्या शंकरपाळीमध्ये छान लेयर्स दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. आता ही सर्व शंकरपाळी आपण तळायला घेऊयात. आपण सोबतच तेल देखील गरम करायला ठेवले होते, ते सुद्धा गरम झालं आहे. आता त्यामध्ये मी इथे ही सर्व शंकरपाळी टाकून घेते. तर शंकरपाळी तळताना सुद्धा काही महत्त्वाच्या टीप आहेत. तेल आपल्याला हे छान कडकडीतच गरम पाहिजे. सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा, शंकरपाळी टाकून झाली की गॅस कमी करायचा आणि त्यानंतर अगदी कमी आचेवर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची. टाकल्या लगेचच ती हलवायची देखील नाहीत. अर्धा मिनिटभर जाऊ द्या, त्यानंतर एखादा छोटा चमचा घ्या, त्याच्या मदतीने हळूवारपणे हलवत राहा, जास्त देखील हलवू नका. सुरुवातीला जर तेल थंड असेल आणि तशीच तुम्ही शंकरपाळी घातली तर ती तेलात विरघळू शकतात. हे बघा अशा पद्धतीने तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच त्यामध्ये घालायचे. बघू शकता शंकरपाळीला लेयर्स किती सुंदर आल्या आहेत, मस्तच. आणि अशा पद्धतीने शंकरपाळीचा थोडा रंग बदलला म्हणजे आणि ती तळाशी जाऊन बसली म्हणजे आपली शंकरपाळी तळून झाली आहेत असं समजावं. आता ती मी इथे काढून घेतले. शंकरपाळी थोडासा असा बदामी रंग आला की लगेचच काढून घ्या, जास्त वेळसुद्धा तेलामध्ये ठेवू नका, कारण ते तेलामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस ही चालूच असते आणि थोडासा डार्क रंग त्याला गार झाल्यानंतर येतो, म्हणजे ही अगदी परफेक्ट आपली शंकरपाळी इथे तळली गेली आहेत. सेम तशाच पद्धतीने आता मी बाकीची शंकरपाळीसुद्धा इथे लाटून घेते. तर मी बघा एक गोळा घेतला, तो एकदा व्यवस्थित मळून घेतला आणि बघा लाटून पुन्हा घडी घातली. व आता अशा पद्धतीने घडी घालून घेतल्यामुळे छान त्याला चौकोनी आकार येतो आणि लाटायला देखील सोपे जाते. त्याच पद्धतीने आता हे देखील मी शंकरपाळी इथे करून घेते. आणि अजून एक महत्त्वाची टीप, जेव्हा तुम्ही दुसऱ्या वेळेस ही शंकरपाळी तेलामध्ये सोडणार तेव्हासुद्धा आपलं तेल छान गरम आहे की नाही हे चेक करा, कारण गॅस आपण कमी करून पहिली बॅच तळलेली असते, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं कमी झालेलं असतं. त्यामुळे थोडासा गॅस फुल करा, तेल छान तापू द्या, त्यानंतर दुसऱ्या वेळेसची दुसरी बॅच त्यामध्ये घाला, म्हणजे शंकरपाळी व्यवस्थित तळली जातील. हे बघू शकता या शंकरपाळीला सुद्धा छानच अशा लेयर्स आल्या आहेत, मस्तच. जर गार तेलामध्ये शंकरपाळी घातली तर ती विरघळू शकतात, म्हणून पुन्हा ही टीप सांगते, ही टीप लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी मी इथे तयार करून घेतली आहे. 1 किलो मैद्यासाठी हे अगदी अचूक प्रमाण आहे. या दिवाळीला तुम्ही देखील अशा पद्धतीने ही शंकरपाळी नक्कीच करून बघा. यासोबतच तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील दिवाळी विशेष, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याआधीसुद्धा आपण खूप साऱ्या दिवाळीच्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. शंकरपाळी बघा छान खुसखुशीत झाली आहेत आणि जरासुद्धा शंकरपाळीने इथे तेल पिलेले नाही. अशाच रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.